साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। झाडे लावून आणि पाणी देऊन अक्षय तृतीया सण रेल्वेचे संभाजी तलाव जवळील रेल वन विहार येथे मंडल रेल्वे प्रबंधक यांच्या उपस्थितीत साजरा। शुक्रवार दिनांक 10 मे रोजी विजापूर रोड येथील रेल्वे वन विहार येथे नीरज कुमार दोहारे मंडल रेल प्रबंधक सोलापूर यांच्या हस्ते झाडाची पूजा करून अक्षय तृतीया सण झाडासोबत साजरा करण्यात आला। आगीमुळे प्रभावित झाडांना पालवी फुटून पुन्हा बहरल्याचे पाहून आनंद व्यक्त केला। नेहमीप्रमाणे तेथील रहिवासी श्री मोतेकर यांच्याकडून पाणी घेऊन हे स्तुत्य कार्य रेल्वे विभागातील अधिकारी, कर्मचारी व पर्यावरणप्रेमींनी केला। या प्रसंगी प्रत्येक झाडाला पाणी मिळेल याचा प्रयत्न करण्यात आला। जवळपास 2500 लिटर पाणी दिले व आंबा, नारळ, सीताफळ, बांबू आणि कारंजा अशी नवीन रोपटी लावण्यात आली। त्याचबरोबर पक्ष्यांची पाण्याची वणवण होऊ नये म्हणून श्रीमती रुक्मिणी कदम यांनी जवळपास 100 जलकुंडाचे दान केले व काव्य वाचन केले। तेथील झाडावर पाण्याची सोय सुद्धा करण्यात आली। दोहारे यांनी या स्तुत्य सेवेत नियमित सहभाग असलेल्या प्रत्येकाचे कौतुक करून प्रत्येकाला आवाहन केले की एक पाणी बॉटल एक झाड ही संकल्पनेचा प्रखरतेने सर्वत्र वापर व्हावा, यासाठी पुढाकार घ्यावा। त्यांनी पर्यावरणासाठी लागणारी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले। शिवाजी कदम तसेच नूतन वरिष्ठ मंडल संरक्षण अधिकारी रामचंद्रन आणि इतर वरिष्ठांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपण सर्वांनी वेळोवेळी या झाडांना पाणी देऊन संगोपन करणे गरजेचे आहे। यामध्ये प्रत्येकाचे योगदान जरुरीचे आहे। पर्यावरण प्रभारी जितेंद्र आर वाघमारे यांनी शिवाजी कदम व तसेच नव्याने रुजू झालेले रामचंद्रन, वरिष्ठ संरक्षण अधिकारी BR भगत, सहाय्यक संरक्षण अधिकारी पर्यावरणप्रेमी प्रवीण तळे, संत निरंकारी मंडळाचे सदस्य अनिता पवार आणि सदस्य व संरक्षण विभागाची संपूर्ण टीम अशा जवळपास 35 लोकांचे आभार व्यक्त केले व आपले योगदान निरंतर चालू ठेवण्याची विनंती केली। झाडांना पुनर्जीवित करण्यासाठी सतत प्रयत्न करणारे पर्यावरणप्रेमी योगेश शेषगिरी, रोहित मैदर्गीकर यांचे वन विभागातील झाडांना नियमित रोज पाणी देऊन उन्हाळ्यात सुद्धा झाडे हिरवीगार ठेवून उल्लेखनीय काम करत आहेत।